तब्बल 30 मिनिटांच्या रोमहर्षक झटापटीनंतर पहलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करून मराठा केसरीची गदा आपल्या नावे केली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रमुख संयोजक रमेश आमरे, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव संतोष सूर्यराव, खजिनदार धनंजय समुद्रे यांच्या विशेष पुढाकाराने रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला कुस्ती शौकीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। स्पर्धेतील निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्ती शौकीनांना कुस्तीचा चांगलाच आनंद लुटला। रविराज आणि कालीचरण दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती शौकीनांना अपेक्षित असा खेळ पाहायला मिळाला। दोघांनीही एकापेक्षा एक डावपेच टाकत विजय मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चितपट करत मराठा केसरी गदेवर आपले नाव कोरत रोख बक्षीस पटकावले। धीरज पवार आणि सकपाळ सोनटक्के यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली, पण ऐन खेळात धीरजचा खांदा दुखावल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली। तिसरी क्रमांकाची प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यातील कुस्तीही 30 मिनिटांच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबरीत सोडली। महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती चितपटीवर निकाली ठरली। हरियाणाच्या सोनिका हुड्डाने वेदिका पवारला चितपट करत अव्वल स्थान पटकावले। प्रगती गायकवाडने वेदिका ससानेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली, तर सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विजयी झाली। या कुस्ती स्पर्धेचं खास आकर्षण ठरलेला देवा थापा याची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली। प्रेक्षकांनी या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतले। समेश्वर विरुद्ध झालेल्या या कुस्तीत देवा थापाने बाजी मारली। तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला। सदरचा सन्मान सोहळा सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला। मैं भी पहली बार आया हूँ ठाना मुंबई में, क्योंकि बहुत ही ज्यादा पब्लिक का प्यार मिला, बहुत अच्छा लग रहा है और यहाँ का दंगल भी बहुत अच्छे तरीके से करवाए जा रहे हैं। और हमारे धनंजय भाई है, हमको बुलाया, बड़े भाव है हमारे साथ ही बैठे, बहुत अच्छा है। और हमारा दियर अन्ना हमारे साथ है, हमको हमेशा हौसला देते हैं कि देवा सारे दंगल में जाके हाँ जी अन्ना आ जाओ हाँ जी, ये हमारे दियर अन्ना जी है, तो हमारे गुरुजी भी लगते हैं, क्योंकि पूरा भारत देश के पूरे दंगल में जाते हैं, हर दंगल में जाके हर पहलवान को हौसला देते हैं और बेचारे पहलवानों को सपोर्ट भी करते हैं हमारे दियर अन्ना जी। बहुत बहुत धन्यवाद आपके, और बहुत ही अच्छा लग रहा है जी दंगल। उनको सलाह यही देना चाहिए, क्योंकि उनको आदत गलती माता पिता का ही होता है, कौन सा लाइन में लगाना। कहीं पर बच्चों को ज्यादा प्यार करते, प्यार करना अच्छी बात है, लेकिन इतना भी प्यार ना करो कि बच्चा बिगड़ ही जाए, है ना। सब कुछ मोबाइल हर टाइम, तो उनका हर चीज का टाइम होना चाहिए। एक टाइम फोन भी चलाओ, एक टाइम पढ़ाई भी करो, एक टाइम स्पोर्ट्स में जाना सबसे जरूरी है, क्योंकि आजकल का युवा ज्यादा नशा गुटखा दारू ये चीज पीते हैं, अपना शरीर खराब करते हैं। क्योंकि भगवान ने एक बार शरीर देते हैं तो उसको संभाल के रखो। हमारी तरह कुश्ती लड़ो, हमारी तरह कुश्ती नहीं पसंद, कुछ गेम खेलो, फुटबॉल खेलो, कबड्डी खेलो, कुछ भी गेम ज्वाइन करना चाहिए, क्योंकि उससे आपका शरीर का एक्सरसाइज हो जाता है, शरीर फिट रहते हैं। प्रशासन से क्या डिमांड करोगे इस खेल के बारे में? प्रशासन से कोई डिमांड नहीं करेंगे, बहुत अच्छा है। यहाँ पे आप लोगों ने हमारे दिया अन्ना साहब है, कोई दिक्कत नहीं है, बहुत अच्छा है। बाकी एक मैसेज देना चाहता हूँ मैं सारे आजकल के जो नया युवाओं को, नशा पत्ता से दूर रहकर अपना शरीर का ध्यान रखें, पढ़ाई के साथ साथ कोई ना कोई गेम में ज्वाइन करें, क्योंकि एक्सरसाइज होते हैं, अपना शरीर फिट रहते हैं। धन्यवाद जी, जय हिंद, लव यू। शिवजयंती निमित्त आम्ही गेल्या 2 वर्षापासून इथे शिवजयंती निमित्त आम्ही इथे आखाडा भरवत आहोत कुस्तीचा, जेणेकरून आपल्या ठाणेकरांना एक संधी भेटते बघायसाठी। आणि इथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्लेयर इथे आलेले आहेत। त्याच्यात सर्वात आकर्षण देवा थापा आहे, त्याला बघायसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे। तुम्ही बघाल, लोकांचा उत्साह खूप आहे आणि शिवजयंती निमित्त खरोखर खूप ठाण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मी ठाणेकरांना विनंती करतो की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि इथे कुस्ती बघायला यावं। किती कुस्त्या आता या मैदानामध्ये? टोटल 85 स्पर्धक इथे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण देवा थापा हा आहे।